नवी मुंबई, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, शिर्डी या विमानतळाची कामं वेगाने पूर्ण करा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळाच्या कामांना गती देण्याचे आता निर्देश देण्यात आले। विमानतळांची कामं मुदतीत पूर्ण करण्याचेही मुख्यमंत्र्यांचे आदेश आहेत। विमानतळाच्या कामांचा मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आढावा घेतलाय। राज्यातील विमानतळाची कामं वेगाने पूर्ण करा या संदर्भात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचना दिल्या। संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत जोडलेत। सुशांत, राज्यातील विमानतळांची कामं ही वेगाने पूर्ण करण्याचे सूचना आदेश आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत, या संदर्भात काय माहिती आहे? कारण आपण जर बघितलं असेल तर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची एक बैठक झाली सह्याद्री अतिथीगृहात। आणि या बैठकीमध्ये नवी मुंबई असेल, नागपूर असेल, शिर्डी विमानतळाची जी कामं आहेत ती वेगानं आणि मुदतीत पूर्ण करा असे आदेशच मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। त्याचसोबत सोलापूर आणि कोल्हापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगची व्यवस्था करणे, शिर्डी विमानतळ नाईट लँडिंगची व्यवस्था तातडीने सुरू करणे, नागपूर आणि शिर्डी विमानतळाचे प्रलंबित प्रश्न 31 मार्च पर्यंत सोडवण्याचे निर्देश देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले। यासोबत जळगाव विमानतळ येथे नवीन टर्मिनल इमारत तयार करा, पुरंदर विमानतळासाठी जमीन अधिग्रहण प्रक्रिया लवकर सुरू करा असे आदेश दिले। त्यासोबत पालघर विमानतळाच्या उभारणीची प्रक्रिया जी आहे ती सुरू करा। कारण मुख्यमंत्र्यांनी नुकतंच सभागृहात सांगितलं होतं की चौथी मुंबई जी आहे ती आता पालघरमध्ये वसली जाणार आहे आणि यामुळे या ठिकाणी विमानतळ असायला हवं आणि त्या दृष्टिकोनात आता राज्य सरकार देखील तयारी करते। त्यामुळे पालघर विमानतळाच्या उभारणीची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश देखील त्यांनी दिले। यासोबत वाढवण येथील प्रस्तावित नवीन विमानतळाबाबत तात्काळ निर्णय घ्या असं देखील ते म्हटलंय। त्यानंतर असं आहे की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम अधिक गतीने काम सुरू करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा असे आदेश देखील त्यांनी यावेळी दिलेत। कारण नवी मुंबई विमानतळ जे आहे ते आता सुरू झालेलं आहे आणि त्याचं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जे आहे काम जे पेंडिंग काम आहे ते पूर्ण करा असे आदेश देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कारण नक्कीच सुशांत, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।